also give a huge round of applause for them. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बरं वाईट होईल. मी वाघाच्या घरी जन्माला आलोय आणि सिंहाची सहचारीने म्हणूनच जगत आहोत. अशी सिंहगर्जने करणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता, वीरमाता मासाहेब जिजाऊ. तसेच टेक अप an idea, devote yourself, struggle in patience and the sun will rise. असा संदेश जगाला देणारे स्वामी विवेकानंद यांची उद्या जयंती. जिजाऊंची गौरव गाथा, त्यांच्या चरणी माझा माथा, स्वराज्य प्रेरिका, राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना माझे विनम्र अभिवादन. Today, great Third I got the golden opportunity to present today's assembly. So, first of all, we shall teachers. Jai Hind sir, Jai Hind teachers. I, Saisha, and I, Rithvi, request all the dignitaries to please come on the stage and garland the portrait of Jijamata and Swami Vivekananda. वेगाने सरसर सरसर समशीर चाले, सारे नावाने खावाने सरसर सरसर दूर दूर झाले. सबके दिल में हो सबके लिए प्यार, आने वाला हर पल लाए खुशियों की बहार, लाए खुशियों की बहार. इस उम्मीद के साथ बुलाकर सारे गम इस आयोजन में करते हैं हम सबका वेलकम. इस आयोजन में करते हैं हम सबका वेलकम. इयत्ता तिसरीच्या वतीने मी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करते. हमें ऐसी शिक्षा मिलनी चाहिए जिससे चरित्र का निर्माण हो, मन की शक्ति बढ़े, बुद्धि का विकास हो और मनुष्य अपने पैर पर खड़ा हो सके, मनुष्य अपने पैर पर खड़ा हो सके. Now I would like to call my friends to present the Jijau Vandana. Today's date is 11 January 2025. Today's day is Saturday. Today's good thought is the greatest religion is to be true with your own nature, have faith in yourself. याचा अर्थ असा आहे की सर्वात मोठे धर्म म्हणजे स्वतःच्या स्वभावाशी प्रामाणिक असणे. थँक्यू व्हेरी मच. कल्पाची नवी पहाट झाली, नवी पहाट झाली. Every day has its own significance and each day is important. So, to tell us the importance of the day, here is Akshara and Durva. Jai Hind everyone. उद्या 12 जानेवारी महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहाड काढून
ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या वीर माता, राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांची उद्या जयंती. 12 January is celebrated as the birth anniversary of Swami Vivekananda every year. In 1984, Indian government declared Swamiji's birth anniversary as National Youth Day to honor and recognize his teachings. Thank you very much. तलवारी त्या सगळ्यांच्या हातातच होत्या, ताकद त्या सगळ्यांच्या मनगटातच होती, पण स्वराज्य स्थापनाची इच्छा फक्त मराठी रक्तातच होती, मराठी रक्तातच होती. To add a new word in our vocabulary, here is charter. जय हिंद सर्वांना. आजचा नवीन शब्द आहे स्वराज्य. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य किंवा स्वतःचे शासन. याचा वापर शिवरायांनी महाराष्ट्राला मुघलशाही व निजामशाहीपासून मुक्त करण्यासाठी सर्वप्रथम केला होता. वाक्य: शिवाजी महाराज स्वराज्याचे शिल्पकार होते. धन्यवाद. आजविला प्रताप अशी झुकवली जुलमशाही, दंड जिजाऊ त्या शुभाची आई, त्या शुभाची आई. स्वराज्याची प्रेरणा तू, महाराष्ट्राची शान, मुजरा तुला मानाचा, झुकवून आमची मान, झुकवून आमची मान. मराठी मातीत त्यांनी केला गनिमिकावा, मराठी मातीत त्यांनी केला गनिमिकावा. तो एकच होता राजमाता जिजाऊंचा छावा, तो एकच होता राजमाता जिजाऊंचा छावा. सांभाळले तिने सर्वांना मायने आणि प्रेमाने, स्वराज्य उभे राहील तिच्याच आशीर्वादाने, तिच्याच आशीर्वादाने. अशा या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगण्यासाठी येत आहे मायरा. मुजरा माझा त्या माता जिजाऊला घडवले तिने शूर शिवबाला. होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवबाला. उद्या 12 जानेवारी म्हणजेच राजमाता, राष्ट्रमाता, वीर माता जिजाऊ यांचा जन्मदिवस. प्रथम आठवत मातेस माझा मानाचा मुजरा. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावी झाला. जिजाऊ त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई होते. विधाता धन्य त्या स्वराज्यरत्नी जिजाऊ माता, धन्य त्या स्वराज्यरत्नी जिजाऊ माता. अशा या महान राजमाता जिजाऊ यांचं 17 जून 1674 रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाडा गावी निधन झाले. शेवटी आप जैसे सोचोगे वैसे बनोगे, अगर आप खुद को कमजोर सोचोगे तो कमजोर बनोगे और मजबूत सोचोगे तो मजबूत बनोगे. असे विचार जगाला प्रतिपादित करणारे स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल जाणून घेऊया त्यांच्या शब्दातून. नमस्ते एव्हरीवन. माय नेम इज स्वामी विवेकानंद. I was born in Kolkata, India on January 12, 1863. My real name is Ravindranath Datta, but people lovingly call me Swami Vivekananda. From a young age, I was curious about the world, God, and the meaning of life. I loved reading books and learning new things. Later, I became a disciple of my great teacher, Sri Ramakrishna Parampara, who taught me that serving the people is the best way to serve the God. In 1893, I traveled to Chicago in America to speak at the World Parliament of Nature. There I shared India's message of love, peace, and unity. Do you know what I said? I started my speech with these words: My dear sisters and brothers. The audience clapped for a long time because ज्या संस्कारांनी शिवराय घडले, जिच्या विचारांना स्वराज्याला दिशा मिळाली, जिच्या धैर्याने मुलांपासून झंझावात निर्माण केले, ती आपल्या महाराष्ट्राची आदर्श माता राजमाता जिजाऊ. तर आता आपल्या समोर सादर होणार आहे एका अद्वितीय धैर्यांचा पोवाडा. ही गाथा आहे एका आईच्या जिद्दीची, जिच्या स्वप्नांनी शिवरायांसारखा राजा घडवला आणि स्वराज्याचा पाया मजबूत केला. वीर मादर
जिजाऊंच्या शिकवणीने स्वराज्याची ज्योत प्रज्वलित केली. चला तर आपणही त्यांच्या विचारांची अंगीकार करू आणि आपले जीवन त्यांच्या ध्येयाशी जोडू. जिजाऊंच्या महाजीवनावर प्रकाश टाकणारा हा पोवाडा सादर केल्याबद्दल मनपूर्वक आभार. माता तू अखंड स्वराज्याची, शिल्पकार तू शहाजी राजांच्या स्वप्नांची, प्रेरणा उजरा स्थान तू शिवबांची, तलवार तू आई भवानीची, पुत्रा समान काळजी तुला द्यायची, लिहिली सुवर्ण अक्षरे तू मराठा साम्राज्याची, अशी लाडकी तू माऊली रयतेच्या राज्याची, रयतेच्या राज्याची. थोर तुमचे कर्म उपकार कधी ना फिटणार, थोर तुमचे कर्म उपकार कधी ना फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे ना मिटणार, नाव तुमचे ना मिटणार. Now I would like to call my friends to perform a drama. सेवेत घातली. शेवटी हल्ली काय आले तर भर दरबारात आमच्या वडिलांची हत्या आणि आमच्या पतीवर देत राहत आरोप. हेच का आपलं प्रारब्ध नाही, हे कोणीतरी थांबायलाच पाहिजे. आणि थांबले नाही तर आपल्या पुढच्या पिढीला जिवंतपणे नरक लागतात भोगताना बघायची ताकद आमच्यात नाही. राजमाता हे सर्व बदलायला हवे, पण कसे? हे भवानी आम्हाला ऐसा पुत्र दे ज्याला हाताशी घेऊन आम्ही स्वराज्य जनतेची राज्य स्थापना करू. शत हे सर्दी वर्ष पण मनात नाही हर्ष. हे भवानी जो भूवर दुःखाचं वर्ष दूर करील असा पुत्र मज देईल. आई भवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंचा नवस फळाला आला आणि किल्ले शिवनेरीवर शिवाजीचा जन्म झाला. आणि अशा प्रकारे जिजाऊंच्या मार्गदर्शनात शिवबा वाढू लागला. जिजाऊ त्यांना एक उद्धारकर्ती राजा म्हणून घडवायला लागला. शिवबा आमची व्यथा तुमच्याशिवाय कोणीच जाणू शकत नाही. ती तुम्ही जाणून घ्या. शिवबा तुम्हाला जरी आमचे पुत्र म्हणून जन्माला घातले असेल तरीही तुम्ही पुत्र आहात या मातृभूमीचे. या मातृभूमीसाठी आम्ही एक काय 10 काळजीही खर्ची घालू. साहेब आम्हाला निर्भ करायचं तर काय? शिवबा तुम्हाला महाराष्ट्राला निजामाच्या कैदेतून सोडवायचं. या पिढीला प्रजेला तुमच्या आया बहिणींना ज्यांना आता कोणीच नाही राहिला नाही. शिवबा नेहमी लक्षात ठेवा, लेक ती कोणाचीही असू दे पण नेहमी पूजनीय असू दे. आणि जो आपल्या आया बहिणींकडे वाईट नजरेने पाहेल त्यांचे डोळे काढून त्यांच्या हातात दे. हो आई साहेब असेच होईल. शिवबा तुम्हाला स्थापन करायचे आहे स्वराज्य, जे असते खऱ्या अर्थाने रामराज्य. कारण लक्षात ठेव, परतंत्र जो देश असतो त्याचा एक दिवस सुखाचा नसतो. तिथे जिद्दोण्याची रखरख. शिवराया तू त्यांच्या आयुष्यात वसंत हो, जिजू नको, जागी राहा. म्हणून टाळा हा शत्रूचे मस्तक फोड, मगच तू खरा जिजाऊ पुत्र होईल. साहेब तुम्ही कशा माता आहात? अहो कोणती आई असेल जी दुसऱ्याकरिता आपल्या पुत्राच्या दारी द्यायला तयार होत आहे? रमा आम्हाला रतिवा पुत्र नको तर रयतेचा राजा हवा. अगं जर या मातेचे पांग फेडायचे असेल तर पुत्रमोह करून कसा चालेल? प्रत्येकाने असाच पुत्र घडवणे जो असेल शूर, वीर आणि देशाभिमानी. कारण देश असेल तरच आपण यशस्वी व्हाल. अशा प्रकारे शिवरायांनी सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मूर्त मिळवली. काय झालं? साहेब आज आपल्या शोभाने तोरणा किल्ला सर केला आणि तुमच्या स्वप्नातल्या स्वराज्याचे तोरण आज बांधले. जगदंब जगदंब.
तुझ्याच कीर्तीची स्वराज्य जननी माय जिजाऊ तुझा करारी बाळा लीन सदा ग तुझ्याच चरणी साऱ्याच्या माना जिजाई मानाचा मुजरा आई हे मानाचा मुजरा तुला हा मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा आई हे मानाचा मुजरा तुला हा मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा तुझीच पावल ओटी शिवसूर्याने जन्म घेतला आई तुझ्या पोटी संस्कारातून पुत्र घडविला तू दिव्य तेजाचा दुष्टांचा जो काच खरला रक्षक रयतेचा दुष्टांचा जो काच खरला रक्षक रयतेचा नीतिशील अन धर्मशील जो महामेरू धैर्याचा गौरव गाडा ही दिशा कवातान कायाचा आई मानाचा मुजरा आई हे मानाचा मुजरा तुला हा मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा आई हे मानाचा मुजरा तुला ग मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा स्वाभिमान तू दिधला न्याय धर्म दिधला शिवशंभूची बनली छाया राख धर्म जपला आज राखली महाराष्ट्राची तुझी कृपा ग सारी निर्भीड केली मुले लेकरे निर्भया भला नारी निर्भीड केली मुले लेकरे निर्भया भला नारी गुलामी तुझी मुक्त वाहिले स्वराज्याचे वारे तव कीर्तीचे गाती पवारे चंद्र सूर्यान तारे जाई मानाचा मुजरा आई हे मानाचा मुजरा तुला हा मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा आई हे मानाचा मुजरा तुला ग मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा सरल व्यक्तित्व में हमको खुदाई नूर दिखता है मधुर वाणी अगर सुन ले सुकून भरपूर मिलता है फरिश्ते ने कभी सुना था बात सच निकली हमें तो अपने भगवान का एक दूध दिखता है हमें तो अपने भगवान का एक दूध दिखता है आपल्या सर्वांचे आदरणीय आणि माननीय वनरे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शन करावे प्लीज सर हा किती सुंदर कार्यक्रम केला ज्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि इतकं उत्कृष्ट अभिनय त्यांनी तुमच्या समोर केला त्याबद्दल मी सर्व पार्टिसिपेट मुलांचं मनपूर्वक अभिनंदन करतो पदवून घेतल्या आणि मुलांना प्रबोधन केलं असे शिक्षक असतील तर मला वाटतं की नक्कीच या मुलामध्ये सुद्धा जिजाऊ आणि विवेकानंद तयार होतील त्याचा मला विश्वास वाटतो प्रमाणे जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं आणि त्यांच्या माध्यमातून त्या महाराष्ट्राला स्वराज्य दिलं तसंच मला वाटतं आपल्या सर्व ज्या शिक्षिका आहेत त्यांनी जिजाऊ व्हावं आणि जे शिक्षक आहेत
त्यांनी स्वामी विवेकानंद व्हावं, की जेणेकरून आपला महाराष्ट्र तुमच्या माध्यमातून परत स्वराज्य या महाराष्ट्रात निर्माण होईल, असं या ठिकाणी मी सर्व शिक्षक वृंदांकडून अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. रागाने वेगाने सरसर सरसर समशेर चाले, सारे नावाने खावाने झरझर झरझर दूर दूर झाले. तुझी नाही काही चिंता नि लालसा, मर्दानी राग रोष झुंजार वारसा, चमकून जाई निष्ठेचा आरसा, उधळून अंधार जाई पुढे. नैत्याच्या राऊळी मायेची माऊली, मनात आस तुझी रुजली ग. आकेला धावली शिवबाची सावली, पुरात ओढ तुझी सजली ग. नैत्याच्या राऊळी